प्राजक्ताने मोदक आणलेत बनवून. फुक्कट किती खाते बघा. हे बघा मॅन बनून आलाय, सोन्याचा माणूस आहे हा. हे चला मांजरेकर. नमस्कार मित्रांनो, कशा सर्व. आय होप सर्व ठीक असणार. थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल, तब्बल 22 वर्षानंतर 10वीची बॅच, 2003ची बॅच आज आम्ही एकत्र आलोय. ह्या सर्वाचं श्रेय म्हणजे विशाल पवार याला जातंच. बिकॉज त्यांनी सर्वांना मॅसेज केले, प्रत्येकाचे व्हॉट्सअप नंबर, फेसबुकवरती रिक्वेस्ट पाठवून प्रत्येकाचे व्हॉट्सअप नंबर वगैरे घेतले. त्यानंतर एक ग्रुप क्रिएट झाला. त्यानंतर आज 2003 नंतर 2025मध्ये तब्बल 22 वर्षानंतर आज आम्ही एकत्र भेटतोय. 10वी नंतर 2003 नंतर की कोण कुठे, म्हणजे शाळा झाल्यानंतर कॉलेजनंतर कोणाचे लग्न झाले, जो तो आपापल्या संसारामध्ये बिझी आहे. आज 22 वर्षानंतर हा योग आला की एकत्र भेटायचा. कोणी कराडला राहतं, सातारा, खूप असे आलेले आहेत. तर आज आपण त्यांना भेटूया सर्वजण. आज या ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग आता आपण जाऊया आणि त्यांना भेटूया. हाय प्रज्ञा, देन प्रणिता, शिवदास, विनय वाडकर, दशरथ, प्राजक्ता, वैशू, गणेश कोदेरे, किशोर, अभय पण आलाय. अरे अभय, बाकीचे गेले कुठे? उभे आहेत. आणि आपल्या मित्राची गाडी आहे, चंद्याची गाडी आहे ही. चंदू कुठे गेला? दर्शना दिसतील ना बघा, की राणी पण आहे, दुपा आहे. आणि ही गणेश कोत्रेची मुलगी आहे. बॅच आज 22 वर्ष झाली. सर्वजण इथं आले. कसं वाटतंय सर्वांना? विशाल काय बोलायचं आहे? आमच्या ग्रुपचा लीडर काय बोलतो विशाल? बोल. कसं आहे, आपल्याला 2003 पासून 2023 पर्यंत आपण सगळे एकत्र मिळालोय. एवढे वर्ष आतापर्यंत आपण एकत्र भेटत नव्हतो, पण सगळ्यांची एक टीम वर्क झाला आणि आपण सगळे एकत्र भेटलो. आज खरंच एक खूप आनंद वाटतोय की आपण 2003 नंतर पहिल्यांदा आपण इथे भेटतो. 22 वर्षानंतर आपण इथे भेटतोय. तर याच्यानंतर पण असे सगळे भेटत राहू आणि आपला जो काय आनंद असेल तो भेटतो. पुढच्या वर्षी कुठला दुसरा असेल. आता मॅग्नमला आलोय. बैकर, शिवदास, प्रणिता, वैशू वगैरे सर्व, प्रज्ञा ही फोनवरतीच बिझी असते. आणि हे सर्व आपले मित्र आहेत. 2003ची बॅच आहे. चला मग एन्जॉय करायचं ना. आमच्या 10वीच्या बॅचचा सर्वात अतरंग विद्यार्थी म्हणजे आमचा चंद्रकांत मांजरेकर. आणि आज गोल्डमॅन बनून आलाय, सोन्याचा माणूस आहे हा. हे चला मांजरेकर. आमचा एक मित्र भेटला, वाडकर, तेजस वाडकर, व्यवस्था राहतो. चला भेटूया आपण. आता मॅग्नम रिसॉर्ट आहे ना, तिथं आतमध्ये जातोय. आपली एंट्री होते इथे बघा. गोल्डमॅन आहे. गोल्डमॅन म्हणतो मस्ती जास्त नाही झाली पाहिजे. प्राजक्ताने मोदक आणलेत बनवून. काय मोदक घ्या, मोदक घ्या.
हे नाही पाहिजे ना मला छोटा डॉट तिच्या पप्पानी लय मारलं पण आम्हाला प्रदीप करू आपण एकटीने हावरीसारखा घेऊन खाते तुला काय करायचंय ते खाल ना काय खायचं ते आम्ही आलो हे काय फुक्कट किती खाते बघा हे बघा काय खाण्याची पद्धत आहे खा जास्त वेळ
अभय संतोष, कशी वाटली पिकनिक? एक नंबर, मजा आली का? मजा आली. पुढच्या वर्षीचा काय प्लॅन मग? आज सेकंड टाइम आहे, तू फर्स्ट टाइम आहे. तुला कसं वाटतं? फर्स्ट टाइम आहे. कसं वाटते पिकनिकला? एक नंबर, झाली ना व्यवस्थित? मजा आली ना? एकदम. दादा कशी वाटली पिकनिक? खूप छान, मजा आली ना? पुढच्या वर्षी वर्षाने एवढी सर्वजण माझी मित्रमंडळी भेटली, मला खूप बरं वाटलं. आता उद्या मेसेज कर. प्रदीप सर येतात आमचे शाळेवरती शिक्षक आहेत. कशी वाटली प्रदीप पिकनिक? एकदम मस्त. कसा एक्सपिरियन्स कसा वाटला? कमीत कमी 2 तरी पिकनिक आपल्या कराव्या अशी इच्छा आहे माझी. बरं वाटलं ना पिकनिकला? एकदम मस्त. सर्वजण भेटले 22 वर्षानंतर. मिनिमम नाही म्हटलं तरी हे आता मिनिमम 3 ते 4 पिकनिक आहे आपली. पिकनिकचा ओनर कसं वाटलं विशाल? छान, एकदम मस्त मस्त. दशरथ कसं वाटलं रे? खूप मजा आली. एन्जॉय. भाई कसं वाटतंय? अरे किशोर शिपोचा छावा. चंद्र कशी वाटली पिकनिक आपली? गोल्डमॅन एकदम मस्त. जबरदस्त. मजा आली ना? मजा आली, खूप मजा आली. खूप वर्षानंतर भेटलो आपण. खूप मजा आली. मजा खूप ना. तिघं जरा चहासाठी इथपर्यंत आलेत. वैशू कशी वाटली पिकनिक? 22 वर्षानंतर आपण भेटलो. आवडलं ना? सुरेंद्र आणि आमच्या क्लासची टॉपर इकडे प्रज्ञा. प्रज्ञा आमच्या सरांची मुलगी प्रज्ञा. कसं वाटलं प्रज्ञा? कसा एक्सपिरियन्स होता? हा ना, मजा आली ना? तू कराडवरून आलीस, तुझं पहिलं अभिनंदन की एवढ्या लांबून आलीस तू. थँक्यू प्रज्ञा. प्रणिता कदम कशी वाटली प्रज्ञा? सो मच सगळ्यांना. कशी वाटली पिकनिक? वर्षातून आता परत भेटायचं ना? वैशू कशी वाटली? ए बैकर कशी वाटली पिकनिक? मजा आली ना? दरवर्षी ना. थँक्यू. बघ आता आम्ही आता परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. सर्व. वैशू पण आमची रोहावरनं आली, तर नालासोबतच राहते. ती पण जवळच सर्व आहेत. हे चला जाऊया का लवकर? हे चला. तिकडे पण मंडळी बसलेली आहे बघा. आता तिकडे चहा पिणार, त्या साईडला चहा पिणार, नंतर मग आम्ही परतीच्या प्रवासाला लागणार.